सांध्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बनवासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. सांध्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती. जी माहिती तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्या सर्वांसाठी सध्या अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत फायद्याची. या माहितीच्या अनुसार आता 15 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटणार आहे या ठिकाणी कांद्याची विक्री. पण जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र या ठिकाणी विचारायला लागला की असं काय घडणार आहे की ज्यामुळे 15 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटणार आहे कांद्याची विक्री. जर 15 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची विक्री ही प्रचंड प्रमाणात घटली तर मग याचा परिणाम 15 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती आता कशा पद्धतीनं होऊ शकतो. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झाले सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूया. ज्यांना 100 प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथेच व्हिडिओ लाईक करा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज की 15 ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटणार आहे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची विक्री. पण इथं प्रश्न उद्भवला की 15 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये जी प्रचंड प्रमाणात कांद्याची विक्री घटणार आहे ती का घटणार आहे आणि किती घटणार आहे आणि याचा परिणाम मग 15 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होणार आहे. चला या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूया. सर्वात महत्त्वाचा पहिला प्रश्न की 15 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची विक्री ही प्रचंड प्रमाणात का घटणार. लक्षात घ्या मित्रांनो, सध्याची जर सर्वात महत्त्वाची आपण अपडेट बघितली तर कर्नाटकमधून कांद्याची आवक सुरू झाली आहे. दक्षिणेतील राज्यातून सुद्धा कांद्याची आवक सुरू झाली आहे, परंतु ही कांद्याची आवक मागच्या वर्षीपेक्षा आपल्याला बऱ्यापैकी कमी दिसत आहे. याचं जे क्लिअर पिक्चर आहे ते आपल्याला 15 ऑगस्ट नंतर दिसेल. पण एक गोष्ट महत्त्वाची की कर्नाटकमध्ये कांदा उत्पादन फार कमी आहे आणि दक्षिणेतील राज्यामध्ये सुद्धा कांदा उत्पादन बऱ्यापैकी कमी. याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की 15 ऑगस्ट नंतर कांद्याची जी आवक आहे दक्षिणेतील राज्यातून आणि कर्नाटकमधून ही जवळपास 30 ते 50% कमीत कमी घटण्याची शक्यता आहे. आता त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय की याला काउंटर करण्यासाठी रब्बी हंगामातील जो कांदा आहे तो सुद्धा यावर्षी कमी उत्पादित झाला आहे आणि ज्याच्यामुळे सुद्धा आपल्याला 15 ऑगस्ट नंतर कांद्याची विक्री ही घटताना दिसणार आहे. याबद्दल मी मागच्या व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं. आता तुम्हाला सांगतो सध्याच्या कंडिशनला जर आपण सर्वांनी बघितलं तर या ठिकाणी एकतर रब्बी हंगामातील कांदा कमी उत्पादित झाला आहे, त्याबरोबर जो अर्ली खरीपचा कांदा आहे तो सुद्धा कमी येणार आहे आणि कास्तकार बांधवांना समोर सोन्याची संधी दिसते म्हणून ते सुद्धा विक्रीकडे थोडीशी पाठ फिरवत आहेत आणि 15 ऑगस्ट नंतर जास्त प्रमाणात फिरवणार आहे. हे महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामुळे 15 ऑगस्ट नंतर या ठिकाणी कांद्याची विक्री जी ती प्रचंड प्रमाणात घटणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की आपण जर या ठिकाणी बघितलं तर विहिरीतच नाही तर पोहऱ्यात काही अशी परिस्थिती आहे. म्हणजे कांद्याचा शिल्लक साठा कमी आहे. अर्ली खरीप कांदा उत्पादन पण फार कमी आहे. म्हणजे ॲक्च्युली उत्पादनच एवढं कमी आहे की ज्यामुळे आवक ही आपोआप कमी होणार आहे आणि त्यातसुद्धा या ठिकाणी कांदा उत्पादक कास्तकार बांधव 15 ऑगस्ट नंतर बऱ्यापैकी हात आखडता घेतील. याच्यामुळे जर आपण बघितलं तर ओव्हरऑल सिच्युएशनमध्ये या ठिकाणी कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये भला मोठा गॅप आपल्याला 15 ऑगस्ट नंतर तयार होताना दिसणार आहे. आता ही जी आवक आहे ती असं म्हणल्या जात आहे की बाबा या ठिकाणी 30% सुद्धा घटू शकते आणि जर एवढ्यापर्यंत ही आवक घटली तर कांदा भाव 15 ऑगस्ट नंतर तात्काळ 3000 जर क्रॉस झाली आश्चर्य अजिबात वाटायला नको आणि मग हीच परिस्थिती कंटिन्यू राहिली तर कांद्याचा बाजारभाव 31 ऑगस्टपर्यंत आपल्या 3500 गवसणी घालताना 100% दिसू शकतो आणि तो दिवस सुद्धा दूर असणार नाही की जेव्हा कांदा बाजारभाव हे 5000 सुद्धा क्रॉस करून जाते. त्यामुळे सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे, ब्रेकिंग न्यूज आहे व आनंदाची वार्ता आहे की 15 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटणार आहे या ठिकाणी कांद्याची विक्री, ज्यामुळे कांद्याच्या बाजारभावात येणार आहे रेकॉर्ड तोड तेजी.
अशा परिस्थितीमध्ये आपण कांदा विक्री कधी करायचा हा जर तुमच्या मनातील सध्याचा प्रश्न असेल, तुम्हाला मी पहिल्यापासून एकच सल्ला देतोय. एकदाच कांदा सर्व विक्रीला काढू नका. तुम्ही 3,000च्या वर दर गेला की तिथून पुढे प्रत्येक ते टप्प्याटप्प्याने न थांबता कांदा हा विकत गेले तर आपला सरासरी खूप जास्त प्रमाणात या ठिकाणी होईल फायदा. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याची दर पातळी ही आता कशी राहू शकते बरं? याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र. व्हिडिओमध्ये माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचण्यासाठी व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रतिक्रिया हा आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, असेच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडतं YouTube चॅनल शेती मित्र मित्रांचे सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्याला हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार.